नमस्कार माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला. माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून मी स्वागत करते. तुम्हाला बघून समजलंच असेल की आज मी काय बनवणार आहे. तर आज मी बनवणार आहे झणझणीत तरीदार मस्त तोंडाला झटपट चव येण्यासाठी भज्यांची आमटी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छान कमेंट्स करा. तर मी भाजी बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे. मी कांदा घेतलेला आहे उभा कापून, त्यानंतर खोबरं, 2-3 हिरव्या मिरच्या, थोड्या डाळ घेतलेल्या आहेत, हरभऱ्याची डाळ, त्यानंतर शेंगदाणे घेतले थोडे, लसूण, अद्रक आणि थोडा खडा मसाला घेतलेला आहे. तर मी हा सर्व मसाला भाजून घेणार आहे. सर्वात आधी मी कांदा भाजून घेणार आहे. कांदा मस्त लाल होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा. कांदा भाजण्यासाठी मी थोडा तेलाचा वापर करणार आहे. तेल टाकून कांदा भाजून घेणार आहे. मस्त लाल होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा. कांदा तुम्ही नुसतं गॅसवर जरी भाजला तरी चालतो आणि तव्यावरती भाजला तरी चालतो. हे बघा, मस्त कांदा मी लाल करून घेतलेला आहे. मी आता कांदा काढून घेते. त्यानंतर मी भाजून घेणार आहे खोबरं. आणि शेंगदाणे एकत्र भाजून घेणार आहे. यामध्ये धने पण टाकतात, पण माझ्याकडे शिल्लक नव्हते त्यामुळे मी नाही टाकले. तुम्ही टाकू शकता. हे बघा, अशा प्रकारे मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेले आहे. त्यानंतर मी लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची एकत्रच भाजून घेणार आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे खडा मसाला. तो पण परतवून घ्यायचा. त्यामध्ये थोडा छान असा लसूण पण भाजले गेलेला आहे, तो मी काढून घेते आता. त्यानंतर मी तेजपान घेतलेले आहे, 2 घरच्याच झाडाचे आहे आमच्या. तर ते ताजे तेजपान मी घेतलेले आहे. तेही थोडे तव्यावरती गरम करून घ्यायचे. डाळ, हरभऱ्याची डाळ पण मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. डाळीमध्ये थोडी तेल टाकून भाजून घ्यायचे. हे बघा, छान अशी डाळ पण भाजून घेतलेली आहे. खरपूस अशी झालेली आहे डाळ पण. तर मी आता डाळ पण काढून घेते. मी इथे पाणी पण ठेवलेले आहे गरम होण्यासाठी. भाजीला गरम पाणीच टाकायचे, म्हणजे भाजीला चव छान लागते. थंड पाण्याने चव निघून जाते भाजीची. तर मी आता हा मसाला सर्व मिक्सरमधनं दळून घेणार आहे. डाळ मी नंतर दळणार आहे. आधी फक्त मसालाच दळून घेणार आहे. हे बघा, असा मी बारीक मसाला दळून घेतलेला आहे मिक्सरमधनं. त्याला आता मी फोडणी देते. फोडणीसाठी मी पातेले घेतलेले आहे. मी साधारण 10 ते 12 माणसांची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी पातेले थोडे मोठेच घेतलेले आहे. तर भाजी जास्त असल्यामुळे मी 5 ते 6 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल थोडे गरम झाल्यानंतर दळलेला मसाला त्यामध्ये परतवून घ्यायचा. समस्त तेलामध्ये चांगला मसाला शिजवून घ्यायचा. मसाला
असं मस्त परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी आपला घरगुती मसाला बनवलेला आहे, तो मी व्हिडिओ टाकलेला आहे मसाल्याचा, तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता। मी घरचाच मसाला भाजीसाठी वापरलेला आहे। तर मी 5 ते 6 चम्मच मसाला घेतलेला आहे, काळा मसाला। थोडा वेळ मस्त तरी येण्यासाठी मी थोडे पाणी टाकते गरम, आणि थोडा वेळ मसाला शिजू देती, छान अशी तरी येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत मसाला गरम करून घ्यायचा। तोपर्यंत मी डाळ्या पण दळून घेते। हे बघा, अशा मी डाळ्या दळून घेतलेल्या आहे, आणि मसाल्याला पण छान अशी तरी आलेली आहे। थोडा वेळ मी झाकण ठेवलेले होते। बघा किती छान असा मसाला शिजलेला आहे, आणि तरी पण छान आलेली आहे, आणि वास पण खूप छान येतोय। तर आता मी हे दळलेलं होतं ना, ते त्यामध्ये टाकून घेणार आहे। डाळ आणि थोडे गरम पाणी टाकून व्यवस्थित असं भांडे साफ करून घेणार आहे त्याच्यामध्ये डाळीचं। तुम्हाला पाणी जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्यामध्ये वाढवू शकता। तर मी 10 ते 12 माणसांची भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी पाणी थोडे जास्तच टाकणार आहे। हे बघा, छान अशी भाजीची रशी तयार झालेली आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे, आणि चव अजून वाढवण्यासाठी कोथिंबीर। बघा किती छान अशी रशी दिसतीये। व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। भाजीला उकळ फुटण्यासाठी ठेवून द्यायचं। हे बघा, भाजी पण उकळ आलेली आहे भाजी। तोपर्यंत गॅस बंद करून देते मी आता। तोपर्यंत भजे काढून घ्यायचे। भजे काढण्यासाठी मी एका वाटीत बेसन पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये लसूण कुटून टाकलेला आहे। त्यानंतर थोडी लाल मिरची, चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर पण मी त्यामध्ये टाकत आहे। पीठ, भज्यांचं पीठ जसं मळतो ना आपण, तसंच हे पण पीठ मळून घ्यायचं। थोडे थोडे पाणी टाकून पीठ व्यवस्थित असे तयार करून घ्यायचे। बघा, एवढे असे पातळ मी पीठ भिजवून घेतलेले आहे, आणि कढई पण ठेवलेली होती मी गॅसवरती तेल तापवण्यासाठी। तर मी आता हे भजे काढून घेणार आहे। सर्व भजे मी काढून घेणार आहे। मस्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचे भजे। हे बघा, छान असे लाल झालेले आहे, आणि अशा प्रकारे मी सर्व भजे काढून घेतलेले आहे। तोपर्यंत आपली रशी थोडी गार झालेली आहे, जास्त गार पण नाही झालेली, मीडियम मध्ये, तरी पण छान आलेली आहे। मी आता हे भजे त्यामध्ये टाकून घेणार आहे, आणि थोडा 2-5 मिनिटं मी झाकण ठेवून घेणार आहे त्यावरती। संपूर्ण भजे मी त्यामध्ये टाकून घेणार आहे। भजे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये, भाजीच्या रशीमध्ये। हे बघा, छान अशी भज्यांची आमटी तयार झालेली आहे। तुम्हाला भज्यांची आमटी कशी वाटली व्हिडिओमध्ये नक्की सांगा, छान अशी नक्की कमेंट्स करा, आणि अशी भाजी नक्की बनवून बघा। मस्त झणझणीत अशी तोंडाला चव येणारी भज्यांची आमटी भात, कांदा, लिंबू सोबत
बाजरीची भाकर यासोबत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छान कमेंट्स करा.